प्रयास सोशल फाउंडेशन उमरखेड तर्फे गणेश विसर्जनासाठी जलकुंभ तयार करण्याचा एक स्तुत्य उपक्रम। आज दिनांक 17 सप्टेंबर गणेश विसर्जनानिमित्त उमरखेड येथे प्रयास सोशल फाउंडेशन व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जन जलकुंभ तयार करण्यात आले। यामध्ये मातीचा व प्लास्टर ऑफ पॅरिसचे छोट्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी जलकुंभ तयार केले। मागील 8 वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे। गणेश विसर्जन करणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत असतो। असा हा सुंदर प्रयोग यवतमाळ जिल्ह्यामध्ये नावाजलाय। अनेक गणेश भक्तांनी गणपती विसर्जनासाठी रांगा लावल्यात। यामध्ये प्रयास सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल खट्टर तसेच सदस्य भूषण तेला, राम सारडा, अंकित माहेश्वरी, अक्षय अग्रवाल, चेतन अग्रवाल, राहुल बंग, विशाल चक्करवार तसेच उमरखेड नगर परिषद मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर, संदीप वानखेडे, राहुल धाडे, गिरीश गारुडी, समाधान भालेराव नगरकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केलंय। यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील 7 वर्षापासून आपल्या उमरखेड नगरीत गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक रीतीने विसर्जन व्हावे यासाठी आम्ही 7 वर्षापासून कार्यरत करत आहोत। या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनामध्ये गावातील लोक सर्व आपल्या लाडक्या बाप्पांना सोबत घेऊन येतात व जोमाने त्यांचे विसर्जन स्वतःच्या हाताने इथे मागे केलेल्या कुंडामध्ये करतात। जवळपास 3 कृत्रिम कुंड आणि एक नैसर्गिक कुंडासारखे तयार केलेले आणखीन एक कुंड असे आम्ही तयार केलेले आहे आणि सलग याला हे 8वे वर्ष आहे ज्याच्यामध्ये आम्ही उपक्रम केला। याबद्दल आपल्याला काय वाटते? हा उमरखेड नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातला सर्वात पहिले चालू झालेला उपक्रम आहे आणि यामधून पर्यावरणाचं परिपूर्ण रक्षण करून हा उपक्रम गेले 7-8 वर्षापासून चालू आहे। याचे सर्व उमरखेडवासीय प्रयास फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद देते, कारण असे उपक्रम हा फार कमी आहेत। पण पहिला उपक्रम हा उमरखेडमध्ये आपल्या चालू केला, त्याबद्दल मी भक्त मंडळी आणि सर्व गणेश भक्तांतर्फे प्रयास फाउंडेशनचे आभार मानतो। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड।